नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं ट्रॅव्हल्स मध्ये स्वागत आहे. आज आपण आलेलो बावडाच्या मैदानात. तर या मैदानात गट क्रमांक 1 मध्ये देव बकासूर आणि त्यासोबत भावानी पडलेला आहे आणि उत्तमरित्या असा गटपास झालेला आहे. तर आता अक्षय भाऊ आहेत. अक्षय भाऊ नमस्कार. नमस्ते. काय सांगाल आजचं कसं नियोजन ठरलेलं? आजचं काय झालंय, आम्ही कोरेगावच्या यात्रेसाठी बैल घेतलेला. आमचे गुरु सतीश काका बर्गे यांच्या नावासाठी त्यांचे चिरंजीव अक्षय बर्गे, राहुल बाबा बर्गे, विवेक पिसाळ आणि आमची ही सगळी टीम श्रीमंत निकम. तर आम्ही बैल घेतलेला कोरेगावच्या अड्ड्यासाठी, पण बैल घेऊन बैलाला बैलच पुरला नाही. आज म्हणलं जरा वेगळं काहीतरी नियोजन करावं आणि इथनं पुढची 2-3 मैदानं बी आपली चांगलंच नियोजन आहे. म्हणजे ह्या वरच्या 5 बैलांपैकीच बैल असणार इथून पुढच्या 2-3 मैदानाला. आजचं नियोजन म्हणजे कसं ठरलेलं किंवा बकासूर सोबत पळण्याचं काय? ह्याच्या अगोदर विरकरवाडीचं जी पारंपरिक हिंदकेसरी मैदान झालं त्या मैदानात ह्या गाडीने 1 नंबर केलता. त्यामुळं आज गाडी हाणून बघू म्हणलं की कशी गाडी पळते. पुन्हा तो साज पळवलाय, काय सांगा त्याविषयी? गाडी कसं म्हणजे ड्रायव्हर पासून सगळा तो साज आहे. ज्यानं गाडी पळवली त्यालाच गाडी पळवायला दिली पाहिजे. नवीनला चान्स देऊन उपयोग नाही हो, जुनं ती सोनं. आता काय सांगाल, भावानी म्हणजे आता म्हणजे खरेदी केलेला आहे, त्याआधी कोणाकडे पळत होता किंवा काय? त्याच्या अगोदर भावानी महेश शेठ पाटील ताडाली भिवंडी त्यांच्याकडे बैल पळत होता अगोदर. मग खरेदीचा विचार कसा काय डोक्यात आला? काय बैल आम्हाला घ्यायचाच होता, पण महत्वाचं आम्हाला कोरेगावचं हिंदकेसरी मैदान होतं. नेमका त्यावेळी पैलवानांची आणि त्यांची चर्चा झाली. शेठ म्हणले बैल देतो की आम्ही देतो, म्हणले की आम्ही लगेच कोरेगाव मधून निघालो, गेलो आणि तिथं व्यवहार केला आणि बैल भरूनच आणला आम्ही लगेच. डायरेक्ट बैल भरूनच आणला. हो, आणि नेमका पैलवानांचा पण बर्थडे होता त्या दिवशी. हो, त्याच दिवशी त्यांचा वाढदिवस होता, त्याच्यामुळे त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही थांबायचं नाही म्हणलो, लगेच खरेदी त्याच दिवशी केली आम्ही. आणि आता तुमच्याकडे आल्यापासून आता हे तिसरं मैदान आहे. तिसरं मैदान आहे आणि बकासूर सोबत पहिलं मैदान. हो. काय सांगाल, नियोजन म्हणजे कसं हातभार कोणाचा लागलेला आहे? नियोजन काय आहे? नियोजन हे संपूर्ण आमचे पैलवान राहुल बाबा, केदार चतुर, श्रीमंत वगैरे हेच नियोजन करतात. विवेक पिसाळेत आमचे, ते नियोजन करतात. मी काय नियोजनामध्ये काय बघत नाही. मला फक्त कुठला बैल सुचला तर मी आपलं त्यांना सुचवतो की बाबा हा मला छान वाटतोय, मग त्यांचा ते निर्णय घेतात. आज काय सांगाल, म्हणजे लक्ष पण पळतोय आणि आता भावानी पण पळणार आहे. दोघांचं नियोजन कसं लावताय काय? म्हणजे जरा हे होतंय का आता काय नियोजन लावताना? म्हणजे भवानी हा बैल पहिल्यापासून विवेक पिसाळांकडे इथं घाटावर आल्यावर असायचा आणि ते आमच्या जवळचे मित्र आहेत, त्याच्यामुळे त्यांच्यापाशी बैल चांगला राहतो, व्यवस्थित सेट झालेला आहे बैल, त्याच्यामुळे तो त्यांचा ते पळवतात व्यवस्थित. आणि लक्ष्या बैल आम्ही आता शुभम ड्रायव्हर शिंदेवाडी त्यांच्याकडे पाठवलाय. त्यांचं इथे आहे बैलाचंही नियोजन चांगल्या पद्धतीनं होते. म्हणजे दोन्ही आपले तुमचं नाव हे करतायत, मोठं करतायत. हो हो. श्रीमंत दादा, काय सांगशील आजच्या या साजाबद्दल? नाही, गाडी चांगली पळाली. गाडी अजिबात झुलली नाही, काय नाही. एक ठाक गाडी खालनं तर गाडीने तळ घेतला, मधल्या रानला गाडी तेवढीच पळाली, पुढचं रान पण गाडीने तेवढंच घेतलं. गाडीला काय अडचण नाही, गाडी चांगलीच पळाली खालनं वरपर्यंत. एक ठाक गाडी पळते म्हणजे खालनं निघून जाते गाडी, अजिबात म्हणजे गाडी झुलविलच नाही. अक्षय भाऊंचं एक बकासूरवर विशेष प्रेम आहे, त्याविषयी काय सांगशील? नाही, बकासूर म्हणजे बैल त्या बैलासारखा बैल होणार नाही. आणि महत्वाचं म्हणजे त्या बैलाची काय काय सूत्र अक्षय भाऊंच्या हातात आहेत आणि अक्षय भाऊंचं ते ऐकतेच सगळं. कोणाचं नाही ऐकलं तरी अक्षय भाऊंचं ऐकतेच. आणि अक्षय भाऊंच्या एका शब्दावर आज पायऱ्याला बैल आला आणि गाडी चांगली पळाली. आज 100% 1-2 नंबरात गाडी जाईल ही अपेक्षा आहे. शेवटी म्हणजे तसं बघायला गेलं तर हा पण गावचा आणि मित्राचाच भावनी 100%. ही लहानपणापासून एकत्रच सगळी वाढलेली मित्र आहेत. सतीश काका यांचे अक्षय भाऊंचे वडील जुने बैलगाडी मालक, म्हणजे जुनी सगळी बैलगाडी सगळी त्यांच्या नियोजनात होती किंवा ती पळवत होती, त्यामुळे त्यांना मोठा अनुभव. आणि त्यांच्या सगळ्या अनुभवावरती आणि पोरांच्या सगळ्या नियोजनावरती आज बैल लक्ष पण टॉप मध्ये पळाला आणि हा भावानी पण इथून पुढे टॉप मध्येच पळणार. इथून पुढची 2-3 मैदानात तुम्हाला मोठ्याच पायऱ्यात बैल बघायला मिळेल. ते एक वेगळा धप्पा असणार आहे सगळ्यांना. अजून एक म्हणजे प्रेक्षकांचा पण धप्पा म्हणजे जे टॉप 5 त्याच्यात पाहताना 100% जे टॉप 5 ची बैल आहेत सगळी, जी विचार करून सुद्धा लोकांना पायऱ्याला मिळत नाही, त्या बैलांच्यातच हा बैल पळताना इथून पुढे दिसणार. आणि सगळ्याचा करता
अक्षय घोरपडेशिवाय तसं पान हलू शकत नाही, किंवा अक्षय घोरपडेच सगळ्या गोष्टीचा आधारस्तंभ म्हटलं तरी चालतंय. त्यांच्याशिवाय मोठा पायरा म्हणजे तसा कुणालाच मिळत नाही. आणि आज विशेष म्हणजे एका फोनवर म्हणजे काय आडनड घेता डायरेक्ट एका नाही नाही, एका फोनवरच बैल आला पळायला. एकाच फोनवर. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तो पायरा करताना किती त्रास होतो. म्हणजे वेटिंगला वेटिंगला थांबावंच लागतं एका फोनवरच. त्यात किंग मेकर संतोष मामा साळुंके, संतोष मामा, मोहिल शेठ धुमाळ 2 किंग मेकर आहेत. आणि संतोष मामा साळुंकेचा आमच्यावर खूप प्रेम आहे. संतोष मामांचा विश्वास आहे. आणि काय काय आणि वेळेला असं झालेलं आहे- बऱ्यापैकी नकार देतच नाही तुम्हाला काय. नाही 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 नाही, काय काय वेळेला असं झालेलं आहे की आपण बकासूरचा बी त्या बैलाची म्हणजे पळण्याची क्षमता बघूनच त्यांना बैल मागतो. कारण की बैल मैदानात आला की माणसांना बकासूरकडून लय अपेक्षा असतात. बैल पळाय गेल्यापासून ते फायनल होतोपर्यंत काय काय अधिकारी ही सगळी मैदान पूर्ण बघत बसतात. नाही. काय विषय बकासूरच्या पायऱ्याचा विषय असा आहे की पायऱ्याला फोन केल्यानंतर ती बैल विचारतात कुठला बैल आहे कसा आहे. पण अक्षय भाऊनी पायऱ्याला फोन केल्यानंतर ती काय काय वेळेला आम्ही बघितलं की ती बैल सुद्धा विचारत नाहीत. मैदानात आल्यानंतर कळतं की अक्षय भाऊनी हा बैल घातलाय, पण त्या मैदानाच्या बैलांनी एकच नंबर केला. तसं यांच्याकडनं नियोजन काही चुकत नाही. आज पण काही नियोजन चुकलेलं नाही. आज गाडी 1 नंबरच पळाली. गाडी हाली डोली अजिबात झुलली बिल्ली नाही गाडी, काय अजिबात एक ठाक गाडी पळाली शेवटच्या रानापर्यंत. आणि इथनं पुढे 2 फेरे तीच अपेक्षा राहील. 1-2 नंबरात गाडी 1,00,000% पळल. बऱ्यापैकी पायऱ्याला पण वेटिंग करायला लागतं बाबा. गावचं असलं तरी माणसांना वेटिंग करायला लागतं. 100% पायऱ्याला त्रास होतो असं कोणच नाही या बैलगाडी क्षेत्रात की त्याला पायऱ्याला त्रास होत नाही. पायऱ्याला त्रास हा सगळ्यांनाच होतो. आम्हाला पण पहिल्यांदा लय पायऱ्याला त्रास झाला. पण जरा बैलाचा आता जरा पळण्याचा फरक पडलेला आहे. बैल पहिल्यापेक्षा गती पण चांगला जास्त दाखवतोय. 2-3 मैदानं तुम्ही बघितलं असेल त्या हिशोबावर आज गाडी आम्ही पळवली. गाडी चांगलीच पळाली आणि 100% 1-2 नंबर गाडी करेल. दादा काय सांगाल, आज तुमचा भावानी तुमच्या बर्गे कुटुंबियांचं नाव रोशन करतोय. नक्कीच आमचे गुरु सतीश काका बर्गे, तसेच आमचे चुलते कैलासवासी रवींद्र आप्पा बर्गे, या 2 व्यक्तींमुळे आम्ही या नादात आहे. आणि त्यांचा नाद पुढे जपण्यासाठी आम्ही आमचे भैया पैलवान आम्ही सगळे एकत्र मिळून हा नाद पुढे जपण्यासाठी आम्ही एकत्र हा नाद करतोय. आमचा पहिला बैल आहे अजून 1,00,000. त्या पैऱ्यासाठी आम्ही बऱ्याच जणांना फोन करत होतो, पण माणसं त्यावेळेस आम्हाला टोलाटोली उतरायची. 2 मैदान पैरा झालाय, 4 मैदान पैरा झालाय, पुढे हाणू, 1 महिन्यानं हाणू, काय काय जणांनी आम्हाला अशी उत्तरं दिली. ती उत्तरं आम्हाला म्हणजे असं ऐकू वाटत नव्हती. त्या माणसांच्या उत्तराला आम्ही हे देण्यासाठी आम्ही हा भावानी खरेदी केलेला आहे. आणि हा बैल घेतल्यापासून बरेच जण ज्यांनी आम्हाला नाकारलं होतं ते सुद्धा आम्हाला फोन करतायत. काय काय जण म्हणले आम्हाला त्यांना पैरा द्यायचा नाही, भविष्यात आम्ही त्यांची आमची लढत होणारच आहे. त्यावेळेस आम्ही त्यांना नक्की उत्तर देऊ, बाबा तू आम्हाला बैल नाही दिला पण आमच्या बैलांना तुला उत्तर दिलेलं आहे, हे आम्ही त्यावेळेस त्यांना नक्की दाखवून देऊ. हा एवढा तुमचा कॉन्फिडन्स आता भावानीवर आहे. 100% भावानीवर आहे. म्हणजे काय आमचे पैलवान आहेत. पैलवान म्हणजे पैलवानचं डोकं म्हणजे त्यांच्या डोक्याला कोण डोकंच लावू शकत नाही. त्यांनी सांगितलं ना एकदा हे बैल आपल्याला असं चालतोय, हे बैल पळतोय, म्हणजे त्यांच्या डोक्यापुढे आम्ही डोकंच लावू शकत नाही. आणि महत्वाचं म्हणजे 2 खांदी पडली. लक्ष खांदी पळत होता हा, म्हणजे 2 खांदी बैल पळतोय. त्यामुळं गाडी कुठल्या बी खांदावर कडनं गेली, कुठल्या बी खांदावर काय जरी लागली ना तरी काहीच अडचण नाही. पायरा 2 खांदाचा हितनं पुढे होऊ शकतो. अगदी हो बैल डावीनं 3 फेरं पळतो, उजवीनं पण 3 फेरं पळतो, असं काही नाही. म्हणजे आता सेमीला पण खांदाबद्दली होऊ शकते किंवा जसं गाडी लागेल गाडी लागेल तशी आम्ही ती गाडी पळवणार आहे. बघू आता गाडी नशिबाने कशी लागते तशी. महत्वाचं म्हणजे दोन्ही खांदाना पळणारी पहिले, त्यामुळे काय अडचण नाही. मोहिल शेट काय म्हणतात बघू आता गाडी कशी लागते काय महत्वाची चिठ्ठी निघणार आहे. 3 फेऱ्याचा खेळ सगळ्या चिठ्ठी आहे. चिठ्ठी कशी निघते त्याच्यावर सगळे गणित असतात. आता बघू आता गाडी कशी निघते गाडी. आणि आता गटपा झाल्यानंतर पहिल्या मालकांचा फोन वगैरे आलेला का? पहिल्या मार्गाला फोन वगैरे आलता, सगळं झालं. म्हणजे त्यांचं ज्यांच्याकडून बैल खरेदी केला आपण, पण त्यांना पण असं कधी जाणवून देत नाही की आपण त्यांच्याकडनं बैल खरेदी केला पण त्यांचा काही संबंध संपला असं काही नाही. आमचे संबंध प्रत्येकाबरोबर चांगले असतात. आम्ही एखाद्याबरोबर संबंध जपले तर ते कायम आयुष्यभर म्हणजे कसे जपता येतील हे बघतो. पण एखादा समजा आमच्या नादाला लागला, वाकड्यात गेला, तर आम्ही पण त्याला तसं उत्तर देतो. दादा काय सांगा, बैल आम्ही जरी घेतला असला तरी पहिले मालक हे आमचेच आहेत. ते काय आमचे लांबचे नाहीत. त्यांचा काय नाही आमचा काय, बैल हा सर्वांचा मिळूनच. म्हणजे असं काय नाही की आम्ही खरेदी केला म्हणजे बैल आमचा एकटाच आहे. त्यांचाही तेवढाच अधिकार आहे, हक्क आहे. त्यांनी कधी आम्हाला शब्द टाकला तर आम्ही त्यांचा शब्द पडू देणार नाही. आणि कसं आहे महत्वाचं पहिल्यापासून त्यांची बैल कोरेगाव म्हणजे कन्हैया असेल, फंटी असेल, परत नंतर मला वाटते गरुडा असेल, हा भवानी असेल, ही शिवा ही 5-6 बैल झाली.
विशेष म्हणजे तिकडे बिंजोडला पळून पण इकडे हो, तीन इथं फेऱ्या कायम अक्षय भाऊंपाशीच ती बैल यायची आणि ती काय लोक अक्षय भाऊंच्या शब्दापुढे काय जात नाही. यांनी एक शब्द टाकला बैलासाठी, त्यांनी एवढा नंबरात पाळणारा बैल एका मिनिटात विकायसाठी हो म्हणले, अशी शब्द सहजासहजी कोण नंबरात पाळणारा बैल देत नाही. त्यांनी एका शब्द अक्षय भाऊंची तो बैल दिला. आणि हा पण बैल पळतो तसं आमचा दुसरा बैल लक्षा, तो पण आता आम्ही खाली शुभम ड्रायव्हर शिंदेवाडी यांच्याकडे पाठवलेला आहे. त्याचा पण आता तिकडे म्हणजे जरा बैल व्यायामात कमी होता, त्यामुळे आता तिकडे व्यायाम वगैरे घेऊन शुभमनं पण बैल तो चांगला रुटीनवर आणलेला आहे. भविष्यात तो पण बैल आपल्याला एक म्हणजे चांगल्या नियोजनात पळताना दिसेल तुम्हाला. आणि घरचा साज कधी पळताना नक्कीच घरचा साज आता म्हणजे हे थोडी पावसाळ्यात पळताना दिसेल तुम्हाला 100%. शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी. धन्यवाद.